पण आता स्पष्ट हे झालंय, जो टेम्पो ज्या टेम्पोमधून दारू आज पकडली गेली काल, त्या टेम्पोवरती क्लिअर कट नाव राज्यमंत्र्यांचं आहे. त्यांचं नाव, त्यांचं पद, आणि त्यांनी सुद्धा कबूल केलंय की माझं नाव त्याच्यावरती आहे म्हणून. अशा प्रकारची घटना मी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधी बघितली नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की हे खूप मोठं रॅकेट आहे. आमच्या 2-3 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची अवैध दारू या अगोदर ही कारवाई झालेली आहे. पूर्णा तालुका असेल, जिंतूरमध्ये बोगस दारूचं एक रॅकेट मागं पकडलेले आहे. आणि कालची जी घटना घडली त्याच्यामध्ये जे काही विदेशी दारू म्हणून दाखवली गेलेली, ही विदेशी दारू, याच्यामध्ये 100% विदेशी दारू आहे का ही तपासली पाहिजे. या बाटल्यामध्ये कोणती दारू भरली हे तपासलं पाहिजे. नेमका ट्रान्सपोर्ट त्यांच्या जवळचे नातेवाईकाचं त्यांनी मान्य केलं ना, कबूल केलं ना, ते ट्रान्सपोर्ट त्यांच्या जवळचे नातेवाईकाचं आहे. तर मला एवढंच सांगायचं की एखादा ट्रान्सपोर्टचा ट्रक, आपण जेव्हा ट्रान्सपोर्टचे मालक म्हणून सांगतो की पुण्याहून हे माल घेऊन जा नागपूरला, तर तो दुसरीकडे जात नाही ना, त्याला बंधन असतील त्याला. पण तो ट्रक पुसदला आल्यानंतर तो ड्रायव्हर सुद्धा दुसराच 3 दिवसापूर्वी ड्रायव्हर बदलला गेला, आणि तिथून सुद्धा तो ड्रायव्हर दारूचे बॉक्स फरार करत होता. म्हणजे हे सगळं एवढं मोठं रॅकेट आहे, याच्यामध्ये सखोल जाण्याची आवश्यकता आहे. माजी मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय, सगळ्या खात्यांना म्हणजे त्या डिपार्टमेंटला माझी हीच मागणी राहील की हे सगळं रॅकेट बाहेर आलं पाहिजे. ज्यांचा वरदहस्त आहे, जे कोणी नेते असतील, कोणी असो ते, शासनापुढे कोणी मोठं नाही, जे चुकीचं काम करून त्याला घरी बसवलं लागणार. हे महाराष्ट्राचा इतिहास. पण तो ट्रक माझ्या मालकीचा नाही, तर माझ्या नातेवाईकाच्या मालकीचा आहे. आणि माझे नातेवाईक, त्यांची विश्वा ट्रान्सपोर्ट कंपनी ही 2013 पासून ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस करते. आणि हा जो ट्रक ज्यामध्ये तो व्हिस्कीचे बॉक्सेस सापडले, तर हा लिगली म्हणजे त्यांना ते भाडं मिळालं होतं पुण्यातल्या इनब्र्यू बिव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं, की ते व्हिस्कीचे बॉक्सेस त्यांना नागपूरमधल्या NDJ लिक्विड्स प्रायव्हेट लिमिटेडला पोहोचवायचे होते. आणि मग पुण्यावरून तो ट्रक नागपूरच्या दिशेने जायला निघाला. आणि त्या ट्रकला GPS सिस्टीम लावलेले आहेत. हा जो ड्रायव्हर आहे, ट्रक ड्रायव्हर, तो 3 दिवसापूर्वीच माझ्या पाहुण्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीला ड्रायव्हर म्हणून अपॉइंट झाला होता. आणि मग जेव्हा तो ट्रॅकिंग करताना पुणे नागपूर रोडवरती नाही येतो आणि दुसरीकडे जातोय असं समजल्यानंतर रात्रीच माझे जे पाहुणे आहेत त्यांनी त्यांच्या पुसदच्या मित्राला फोन करून की आमचा ट्रक, एकतर तो ड्रायव्हर फोन पण उचलत नव्हता, तर ड्रायव्हर ट्रक चोरी करतोय की काय, किंवा तो त्याचा रस्ता चुकला की काय, हे बघण्यासाठी त्यांनी तिथल्या पुसदच्या मित्राला संपर्क केला. आणि पुसदच्या मित्रांनी रात्री जाऊन त्या ड्रायव्हरला भेटले देखील. तर म्हणे मला झोप आली, मी रस्ता चुकलो म्हणून मी आज इथेच झोपणार आहे आणि सकाळी तो निघून जाणार. पण ह्यांना शंका आल्यामुळे यांनी लोकल पोलिसांशी संपर्क साधला. पण तोपर्यंत तो ड्रायव्हर आणि त्याचे मित्र, ज्यांनी 7-8 जण आरोपी पण झालेले, तुम्ही बघितलंच नाही, FIR दाखल झालेले, ते सगळे बॉक्स इकडचे तिकडे करत होते, हे निदर्शनास आलं. आणि तो रीतसर गुन्हा दाखल झालेला आहे. हा फक्त एकच तुम्ही चर्चेला हा विषय आलाय कारण की त्या गाडीवर माझं नाव लावलेलं आहे. ती माझ्या पाहुण्याची गाडी आहे, त्यामुळे त्यांनी आता पाहुणीच मंत्री आहे म्हणून स्टिकर लावलेलं आहे. त्याचा काय उद्देश असा नाही की स्टिकर लावून अवैध काही वाहतूक करावी किंवा काय. त्यांचा 2013 पासूनचा हा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे. आणि त्यांना हे भाडं मिळालं व्हिस्कीचे बॉक्स पुण्यावरून नागपूरला घेऊन जाण्यासाठी. त्यांनी ते करत होते, लिगली होतं सगळं काही. एक्साईज ड्युटी वगैरे सगळं भरलेलं आहे. जे बॉक्सेस आहेत त्या बॉक्सेसच्या जी काही टॅक्स लागतो तो सगळा भरलेला आहे.